नानाभाऊ, तुम्ही हो हो निवडणूक हो आयोगाकडे मागणी केली होती रश्मी शुक्ला यांच्या अरे तोच बदलीच्या प्रश्न सुरू आहे बाबतीत, ना. ती मान्य झालेली आहे, रश्मी शुक्ला यांची बदली झालेली आहे. मी निवडणूक आयोगाचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. पण ज्या पद्धतीनं झारखंडचा आणि वेस्ट बेंगॉलचा बदलवला गेला होता की निवडणुका जाहीर झाल्याबरोबरच केला होता, पण रश्मी शुक्लाला इतके दिवस का लागलेत हा एक प्रश्न अनुत्तरित अजूनही आमच्या मनात आहे. पण यांना आता त्या पदावरून हटवलं गेलं, पण त्यांना निवडणुकीच्या कुठल्याही या व्यवस्थेमध्ये त्या राहिल्या नाही पाहिजेत याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी, एवढी आमची विनंती त्या ठिकाणी राहणार आहे. सर, हिंदी में बताइए, रश्मि शुक्ला को हटाया गया, आपकी मांग भी थी, क्या कहोगे? देखो, चुनाव आयोग का मैं धन्यवाद करूंगा। जिस तरह से एक आईपीएस पोस्ट पे बैठकर राज्य की पुलिस महासंचालक पद पे बैठने के बाद बीजेपी को सपोर्ट करने वाली ये अधिकारी थी, अपोजिशन वालों के फोन टेपिंग करने का काम ये कर रही थी। इनके बारे में हमने कई बार कंप्लेंट की, इनके ऊपर एफआईआर था। राज्य सरकार ने उसको अपने चुनाव के फायदे के लिए उनको इस पोस्ट पे बिठाया था। हमने चुनाव आयोग को कंप्लेंट की, एक बार नहीं तो 3 बार की, और चुनाव आयोग ने जिस तरह से झारखंड के डीजी बदला, उस तरह से वेस्ट बंगाल का डीजी बदला, लेकिन महाराष्ट्र के डीजी को बदलने को इतना समय क्यों लगा, ये प्रश्न हमारे आज भी अनुत्तरित है। मैं इतना ही कहूंगा कि रश्मि शुक्ला को चुनाव से कोई भी संबंधित पोस्ट पे ना बिठाया जाए, यही मांग हमारी रहेगी। रश्मि शुक्ला ह्या भाजपसाठीच काम करत होत्या। त्यांनी आमचे विरोधकांचे फोन सातत्याने टेप केले होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले होते। आम्ही राज्य सरकारला वारंवार सांगितले की अशा अधिकाऱ्याला महत्वाच्या पदावर बसवू नका, पण 2 वर्षाचं अवैध एक्सटेन्शन देऊन एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी आपल्या निवडणुकीच्या फायद्यासाठी या रश्मी शुक्लाला या पदावर बसवलेलं होतं। त्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे केल्यात। निवडणूक आयोगाने त्या तक्रारीची दखल घेतली, पण इतका वेळ का लागला हा एक प्रश्न आमच्याजवळ अनुत्तरित आहे। भाजपसाठी सरळ काम करणारी ह्या अधिकारी होत्या, हे याच्यातून स्पष्ट होते। यांना कुठल्याही निवडणुकीशी संबंधित पदावर बसवू नका, एवढी आमची निवडणूक आयोगाला विनंती राहणार आहे। चुनाव आयोग को अपने पदस्थापना अजून कुठे दिलेली नाही, तुमची ही पण मागणी आहे की निवडणूक प्रक्रियेत कुठे राहू? बिलकुल असावी नाही, त्याला 2 वर्ष एक्सटेन्शन दिलेलं आहे, त्यांचा कार्यकाल संपलेला आहे। त्यामुळे कार्यकाल संपला असल्यानंतर त्यांना घरी पाठवलंच पाहिजे, पण तरी राज्य सरकार जी काही कृपा झाली त्यांना निवडणुकीच्या संबंधित कुठल्याही भागामध्ये ठेवू नये, एवढं आमची त्याला विनंती राहणार आहे। चुनाव के पहले उनको हटाया गया, क्या लवकरात लवकर डीजी आजच जाहीर करावा असं निवडणूक आयोगाने म्हटले। बिलकुल केलंच पाहिजे, कारण की आखरी निष्पक्षपाती या पदावर मुख्य महासंचालक बसला पाहिजे, ही मागणी आमची मागच्या काळातही होती। हे पद राज्याच्या पोलीस विभागातलं महत्वाचं आणि प्रमुख पद आहे। जेव्हाच्या रश्मी शुक्ला या पदावर बसल्यात, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेला होता। त्या ठिकाणी सिनियर आयपीएस अधिकाऱ्याची पोस्टिंग व्हावी आणि राज्यामधली ही गुन्हेगारी त्यांनी संपवावी, ही भूमिका आमची राहणार आहे। जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की एकट्या मराठा समाजाच्या वर्षावर निवडणूक लढता येणार। बघा, ते त्यांचं मत आहे आणि आम्ही काँग्रेसकडून कुठलीही भूमिका त्यांच्याबद्दलची मांडलेली नाही। प्रत्येकाला निवडणुका लढायचे की नाही लढायचं तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे। असं म्हटलं जातं की त्यांच्यावर काहीतरी राजकीय दबाव होता आणि त्या दबावापोटी त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे निवडणूक लढण्याची। मी काही म्हणणार नाही, जरांगे पाटील साहेब स्वतः सक्षम आहेत, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता की नाही होता ते त्या पद्धतीचं मत ते मांडू शकतात। मला त्याच्याबद्दलची माहिती नाही, त्याच्याबद्दलचं मी कुठलं वक्तव्य करणं बरोबर नाही। इतना लेट क्यों हुआ मोदी जी का दबाव था, केंद्र सरकार का दबाव था,
झारखंड का डीजी तुरंत बदला जाता है, लेकिन महाराष्ट्र का डीजी बदला नहीं जाता है। वो अवैध क्योंकि उनकी नियुक्ति जो की थी वो गलत थी। 2 साल का एक्सटेंशन ये पद पे दिया गया था, ये दे नहीं सकते। लेकिन सरकार ने अपने फायदे के लिए इस तरह की उनकी पोस्टिंग की थी। केंद्र सरकार ने उनको मान्यता दी थी, इसलिए मैंने मोदी जी के ऊपर आरोप लगाया। क्या अभी आप खुश हैं? हम लोग खुश और दुख की बात नहीं है। आखिर ये संविधानिक पद्धति से ये सब व्यवस्था चलना चाहिए। ये पद जो होते हैं, आईपीएस और आईएएस पद जो होते हैं, ये किसी के उपकार के नहीं होते। ये राज्य के जनता के हित के लिए होते हैं और राज्य के जनता के पसीने से ये लोग पगार इनको दिया जाता है। तो इसलिए राज्य के जनता के हित के लिए इनके माध्यम से निर्णय होना चाहिए, ना कि कोई पार्टी के लिए ये लोग काम करे। ये हमारी मानसिकता है और आईएएस आईपीएस अधिकारी ये जनता के सेवक बन के ही इन लोगों ने काम करना चाहिए। अर्ज परत देण्याचा अखेरचा दिवस आहे. महाविकास आघाडीची आणि काँग्रेसच्या बंडखोरी संदर्भात काल बघा 3 वाजेपर्यंत हे सगळं अर्ज वापस घेण्याची वेळ आहे. आता 12:30 वाजलेले आहेत. मला असं वाटतं की प्रयत्न सुरू आहेत. 3 वाजेपर्यंत जवळपास पिक्चर क्लिअर होईल. तुम्ही चर्चा करत आहात, संपर्कात आहात. आम्ही सगळ्यांसोबत संपर्कात आहोत आणि मला असं वाटतं की जवळपास विकास आघाडीमध्ये जवळपास सगळे विड्रॉल होतील आणि आम्ही आमोर-समोर महायुतीच्या विरोधात लढू. जो वापस नहीं लेगा भाग उसके ऊपर कोई कार्रवाई की वो तो जाएगी? कार्रवाई होगी। किस तरह से किसी कार्रवाई? को भी बख्शा नहीं जाएगा, सबके ऊपर कार्रवाई होगी। वो बंडखोर ना बने और पार्टी के आदेश का पालन करें। रामटेक संदर्भात काय होणार आहे की सांगली पॅटर्न सारखं मुळकांचा फॉर्म कायम राहील? चर्चा चालू आहे, त्यांना विड्रॉ करायला सांगितलं.